सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे। देशमुखांच्या हत्येला 50 दिवस उलटलेले आहेत, मात्र तरीही आंधळे पोलिसांच्या हाती लागत नाहीये। त्याचा शोध पोलीस तसंच सीआयडीची पथकं सुद्धा घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलेला आहे। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय, मात्र तरीही अद्याप आंधळेचा थांग पत्ता लागलेला नाही। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस उलटून गेलेले आहेत। कृष्ण आंधळेचा शोध घेतला जातोय, सीआयडीची पथकं सुद्धा तैनात आहेत, मात्र कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे, तो सापडत नाहीये। कशा पद्धतीने तपास सुरू आहे? श्वेता, 150 पेक्षा जास्त पोलीस आणि सीआयडीचे जवळपास 10 पथकं हे या सगळ्या आरोपींचा शोध घेत होते। एकूण 8 आरोपी होती, त्यापैकी 7 आरोपींना आता पोलिसांनी जेरबंद केलं आहे। मात्र 8वा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। त्याला शोधण्यासाठी सीआयडीचं पथक कर्नाटक, आंध्र प्रदेश तर अगदी केरळपर्यंत जाऊन आलं, मात्र अजूनही कृष्णा आंधळेचा कुठलाही थांगपत्ता लागला नाही। सोबतच संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळेचा घातपात तर झाला नाही ना, तो जिवंत आहे की काय, अशा पद्धतीची आता चौकशी करण्याची गरज आहे, अशा पद्धतीची शंका सुद्धा व्यक्त केली। त्यामुळे नक्की कृष्णा आंधळेचं झालं काय, तो कुठं आहे, त्याचा शोध घेण्यात पोलीस असमर्थ का ठरत आहेत, कृष्णा आंधळेला वाचवण्यात तर येत नाही ना, तो पुढे आला तर नक्की काय उघड होईल, असे अनेक प्रश्न कृष्णा आंधळे फरार असल्यामुळे आता उपस्थित झाले। जवळपास 50 दिवस आता या घटनेला, या खुनाला झालेले आहेत। आपण बघितलं की राज्यभर या संदर्भात मोर्चे निघाले होते आणि मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशा पद्धतीची मागणी सुरू होती। अजूनही राज्यात हे सगळे मोर्चे सुरू आहे, त्यावरनं राजकारण जोरात सुरू आहे। धनंजय मुंडे यांना सुद्धा या सगळ्या प्रश्नांवरनं घेरण्यात आलेलं आहे। तर संदीप क्षीरसागर, सुरेश धस, बजरंग सोनवणे यांच्याकडनं रोज आरोपांच्या फैरी सुरू आहे आणि या सगळ्यात बीडमध्ये कशा पद्धतीने जंगलराज, गुंडाराज माजवण्यात आलं होतं, अशा पद्धतीच्याही अनेक घटना आता पुढे आलेल्या आहेत। त्यांनी या 50 दिवसात हे सगळं घडलेलं आहे। आता या सगळ्या परिस्थितीत कृष्णा आंधळेला जेरबंद करणं आणि ज्या पद्धतीने बीडमध्ये पोलिसांवर, बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आरोप होतोय, त्यावर काहीतरी तोडगा काढावा लागणार, कारण सध्या तरी हे सगळं करण्यात पोलीस आणि प्रशासन असमर्थ ठरले आहे। त्यामुळं या 50 दिवसात मिळालं काय आणि या 50 दिवसात पोलिसांनी गमावलं काय, याच गोष्टींची आता चर्चा सुरू आहे। श्वेता, धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।